अर्जुन विरुद्ध कर्ण, पराक्रम की नियती? एक युद्ध, दोन नियती. एक जण होता गुरूंचा आवडता शिष्य, तर दुसरा होता समाजाने नाकारलेला पुत्र. एकाला मिळालं होतं देवाचं वरदहस्त, दुसऱ्याने स्वतःचं भाग्य स्वतःच बनवलं होतं. आणि हे दोघे एकाच रणभूमीवर आमने सामने उभे राहिले. पण एकाच बाणाने फक्त शरीर नव्हे, इतिहास विदीर्ण झाला. आज आपण उलगडणार आहोत अर्जुन विरुद्ध कर्ण. हे युद्ध खरंच पराक्रमाचं होतं की फक्त नियतीचा खेळ? अर्जुन कुंतीचा आणि पांडूचा पुत्र. त्यांचे बालपण राजमहालात गेले. गुरु द्रोणाचार्यांचा विशेष शिष्य. तो होता माधवाचा भक्त. तर कर्ण कुंतीचाच पुत्र, पण अस्वीकारलेला, जन्मताच नदीत सोडलेला सूतपुत्र म्हणून ओळख मिळाली. पण त्यानेही शस्त्र उचललं आणि स्वतःला सिद्ध केलं. दोघांची सुरुवात वेगळी होती, पण त्यांचं शौर्य एकमेकांपेक्षा कमी नव्हता. अर्जुनने द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं. त्याच्या एकाग्रतेचं प्रतीक ठरलेलं पक्षाच्या डोळ्याला लक्ष्य करणे हे त्याने यशस्वीरित्या साध्य केलं. त्याला मिळालं गांडीव धनुष्य, दिव्य अस्त्र आणि श्रीकृष्णासारखा सखा. पण कर्णाने परशुरामांकडून शस्त्रविद्या आत्मसात केली, पण त्याच्या मूळ ओळखीची फसवणूक केल्यामुळे त्याला मिळाला शाप, जो पुढे जाऊन त्याच्या मृत्यूचं कारण ठरला. अर्जुनला शस्त्र सन्मानाने प्रदान करण्यात आलं, तर कर्णाने ते अपमान घेऊन संघर्षातून आणि कर्तृत्वातून कमावलं. अर्जुनाच्या पाठीशी होता धर्म आणि त्यांचे मार्गदर्शन करत होता श्रीकृष्ण. कर्णाच्या पाठीशी होता दुर्योधन आणि त्यांच्यात होती अपार निस्वार्थ मैत्री. दुर्योधनाने कर्णाला राजा बनवलं आणि कर्णाने त्याच्यासाठी निष्ठा पराक्रमाच्या पुढे मांडली. कुंतीने युद्धाआधी त्याला खरी ओळख दिली, तेव्हा कर्ण शांतपणे म्हणाला, आई, तू वेळेवर बोलली असतीस तर कदाचित मी अर्जुनच्या बाजूला उभा राहिलो असतो. पण त्याने वचन मोडलं नाही. तो रणभूमीत उतरला, न्यायासाठी नाही, पण मैत्रीची इमान राखण्यासाठी. कुरुक्षेत्रावर युद्धाचा अंतिम टप्पा सुरू होता. अर्जुन आणि कर्ण दोघही रणभूमीवर आमने सामने उभे असतात. त्या क्षणी कर्णाचे रथात चाक मऊ मातीत अडकतं. तो धडपडतो आणि त्यातच परशुरामांच्या शापामुळे त्याला काही आठवत नाही. तो अर्जुनाला थांबवण्याची विनंती करतो. धर्माच्या नावाने या असह्य क्षणी माझ्यावर वार करू नकोस. पण श्रीकृष्ण त्या क्षणी अर्जुनाला ठाम शब्दात आठवण करून देतात. द्रौपदीचा अपमान, भीमावर झालेला अन्याय, धर्माचा केलेला अपमान. हे युद्ध केवळ वैयक्तिक नव्हे, तर न्यायासाठीच युद्ध आहे. वार कर. आणि अर्जुन गांडीव उचलतो, बाण सोडतो. कर्ण रणभूमीवर वीरमरण पत्करतो. अर्जुन जिंकला होता, पण त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता. कर्ण पराभूत झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांततेची झाक होती. कारण हा विजय केवळ एका बाजूचा नव्हता. अर्जुनाने धर्म जिंकलं, तर कर्णाने निष्ठा. पण नियतीने दोघांनाही एका वेगळ्याच युद्धात हरवलं. एकाला भावंडांपासून जरावलं, तर दुसऱ्याला आपल्या जन्म ओळखीपासूनच. हे युद्ध शस्त्राचं नव्हतं. हे युद्ध होतं प्रयत्नांशी झुंज आणि नियतीची परीक्षा. कर्णाला जर श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक लाभला असता तर, आणि अर्जुनाला जर परशुरामांसारखा गुरु मिळाला असता तर. पण महाभारतात ही जर तर वर आधारलेली कथा नाही. ती आहे जसं घडलं त्यातून शिकण्याची एक अमर गाथा. अर्जुन आणि कर्ण दोघही आपापल्या मार्गाने श्रेष्ठ ठरले. एकाने धर्माची सावली धरली, तर दुसऱ्याने मैत्रीचं वचन पाळलं. म्हणूनच ही फक्त पराक्रमाची लढाई नव्हती, ती होती नियतीनं घेतलेली परीक्षा. एक शाळा जिथं शस्त्र नव्हे तर संयम, त्याग आणि निष्ठा
यांची परीक्षा होती. आता तुमचं मत सांगा, अर्जुन श्रेष्ठ होता की कर्ण? पराक्रम अधिक मोठा होता की निस्सीम त्याग? कमेंट मध्ये नक्की सांगा.